डोळे बंद करायचे. चष्मा असेल तर तो काढून ठेवायचा. आपण या ध्यानामध्ये एक संकल्प करूयात आता, की मी या ध्यानाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये जाण्यासाठी तयार आहे. तसेच संपूर्ण समर्पण भावनेने मी हे ध्यान करत आहे. 3 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आता. हळूहळू तो तोंडाद्वारे सोडून द्यायचा. असा 3 वेळेला श्वास घ्यायचा. यामुळे आपले विचार थांबण्यासाठी मदत होते. तरीही एखाद्याचे विचार थांबत नसतील, पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने श्वास सोडायचा. किंवा आपली जीभ आपण टाळूला सुद्धा लावू शकतो. केसरी मुद्रेद्वारे सुद्धा आपण डीप ध्यानामध्ये जाऊ शकतो. चला तर मग आपण माता अन्नपूर्णेच्या चेतनेशी कनेक्ट व्हायला जाऊया. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभी ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. संपूर्ण विश्वाची अन्नदात्री आणि पालन करती माता अन्नपूर्णा देवीच्या पवित्र चेतनेचे आवाहन करूया आणि आपण मातेच्या दिव्य चेतनेशी कनेक्ट होऊयात. मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा हा माता पार्वतीच्या अन्नपूर्णा स्वरूपाचा अवतरणाचा दिवस. अन्नपूर्णा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पद्मासनात मध्ये बसलेली देवी, की जिच्या हातात सोन्याचे धान्याचं पात्र आणि दुसऱ्या हातात पळी असे चित्र आपल्या डोळ्यासमोर आपोआपच उभे राहते. अशाच मातेशी आपण आता कनेक्ट होऊया. आता रात्रीची वेळ आहे, तरी पण आपण आपल्या कल्पनाशक्तीद्वारे आपण ब्रह्ममुहूर्तावर हे ध्यान करणार आहोत. लक्ष आपल्या श्वासाकडे ठेवायचं आहे. मस्त येणारा श्वास आणि जाणारा श्वास. ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे. सगळीकडे शांत वातावरण आहे. आणि या शांत वातावरणामध्ये आपल्याला असं मधुर संगीत ऐकायला येते. फील करायचे मस्त.
सगळ्या वातावरणात आनंद लहरी पसरलेल्या आहेत. अत्यंत शुद्ध हवेची अनुभूती आपल्याला आपल्या श्वासाद्वारे जाणवते. त्यामुळे आपले मन अगदी शांत आणि स्थिर व्हायला लागलेले. अंगाला गार वाऱ्याची सुंदर झुळूक जाणवते. अशा रम्य वातावरणामध्ये आपली आंतरिक शक्ती ही आपल्याला ध्यान करण्यासाठी प्रवृत्त करते. आपल्या आंतरिक आवाजाला मान देऊन आपण एका पारिजातकाच्या वृक्षाखाली ध्यानाला बसत आहोत. पहाटेचे ते दिव्य वातावरण, ती दिव्य ऊर्जा आपण पूर्णपणे अनुभवत आहोत. पारिजातकाच्या फुलाच्या सुगंधाने आपल्या भोवतालचे वातावरण हे अजूनच आल्हाददायक झालेले आहे. पाहण्याचा प्रयत्न करा मास्तर. सुंदर नाजूक फुलांनी बहरलेलं पारिजातकाचं झाड आहे. त्याचा सुवास आपल्याला येतोय. पहाटेच्या गारव्याने म्हणजेच जो मंद वारा सुटला आहे, त्या वाऱ्यामुळे प्राजक्ताच्या फुलांचा चढाच आपल्या सर्वांगावर पडतोय. पहा मास्टर, पहाटेचं वारं सुटलंय गार मंद असं, आणि त्या वाऱ्यामुळे प्राजक्ताची फुलं आपल्या अंगावरून खाली पडतात. आवाज येत नाहीये. खूप अप्रतिम अनुभव आपल्याला येतोय. शब्दामध्ये सांगता येत नाही असा सुंदर अनुभव आपल्याला येतोय. इतकं सुंदर आपल्याला वाटतंय की जे सांगण्यासाठी आपल्याकडे शब्द अपुरेत, इतकी ती दैवी अनुभूती आपल्याला प्राप्त होते. दुरून कुठेतरी मंदिराच्या घंटेचा नाद आपल्याला ऐकायला यायला लागलेला आहे. या ध्वनी लहरींमुळे आपण हळूहळू
छान अवस्थेत चाललो होतो. आता आपल्याला एका दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचं दर्शन होत आहे. पहा मास्टर, दुथडी भरून नदी वाहतीये. नदीचं पात्र हे खूप विस्तीर्ण आणि खोल आहे. नदीच्या दुसऱ्या काठावर आपल्याला एक मंदिर दिसत आहे. पांढरे शुभ्र मंदिर आणि त्यावर भगवा ध्वज फडकताना दिसतोय. पहा मास्टर, नदीच्या पलीकडे मंदिर आहे आणि त्याच्यावर भगवा झेंडा फडकतोय. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर आकाशातून शुभ्र प्रकाशाचा झोत पडताना आपल्याला दिसतोय. आकाशातून पांढऱ्या रंगाचा प्रकाश त्या मंदिरावर पडतोय. त्यामुळे हे मंदिर लांबून अजूनच उठून दिसते. आता आपली उत्सुकता वाढीला लागल्याने आपण मंदिराकडे जाण्यासाठी नदीच्या जवळ पोहोचतो. पहा मास्टर, आपण या नदीच्या काठावर उभं आहे. विस्तीर्ण नदीचं पात्र आहे आणि पलीकडे मंदिर आहे की ज्याच्यावर आकाशातून पांढऱ्या रंगाचा दिव्य प्रकाश त्या मंदिरावर आलेला आहे. जसं आपण नदीच्या जवळ पोहोचतो तसे नदीमध्ये आपल्याला जाण्यासाठी पायवाट निर्माण होते. म्हणजे जमिनीवर चालताना जणू पायवाट जशी असते तशी पायवाट आपल्याला नदीमध्ये निर्माण झालेली दिसते. जणू आपल्यासाठी कोणी ती पायवाट तयार केली आहे. आता आपण त्या पायवाटेवरून संपूर्ण नदी पार करून मंदिरापाशी पोहोचतो. मंदिरापाशी पोहोचल्यावर आपल्याला ओंकारचा ध्वनी ऐकायला येतोय. ऐकण्याचा प्रयत्न करा मास्टर. ओंकारचा ध्वनी मंदिरापाशी ऐकायला येतोय. मंदिराच्या आसपास अनेक सुंदर फुलांनी बहरलेले वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. पहा मास्तर, विविध रंगाची फुले आहेत. पूर्ण वृक्ष फुलांनी बहरलेले आहेत. तसेच अनेक विविध रंगांची कारंजी तिथे उडतात.
विविध रंगाची कमळे पण दिसत आहेत. अनेक रंगाचे कमळ तिथे आहेत. ह्या कमळाचा मंद सुवास मन भारावून टाकतोय. आता आपण आत मंदिरामध्ये प्रवेश करतोय. पहा मास्टर, आपण आत मंदिरामध्ये प्रवेश करतोय. आतमध्ये अनेक सुंदर दिव्यांची आरास केलेली आपल्याला दिसतीये. अनेक दीपमाळा आहेत. छतावर विविध रंगांची झुंबरे आपल्याला पाहायला मिळतात. हा मास्टर, सगळं दिव्यांनी मंदिर भरून गेलेलं आहे. लख्ख प्रकाश मंदिरात सगळ्या दिव्यांचा पडलेला आहे आणि या प्रकाशाने संपूर्ण मंदिर हे उजळून निघालेले आहे. समोर आपल्याला संपूर्ण सुवर्णापासून तयार केलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती नजरेस पडते. पहा मास्टर, संपूर्ण सोन्यापासून तयार केलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. अत्यंत रेखीव आणि सुबक अशी अन्नपूर्णेची मूर्ती पाहून मन प्रसन्न होत आहे. पुढे जाऊन आपण देवीला नमस्कार करतो आणि देवीच्या चरणापाशी आपण आपले डोके ठेवतोय. पहा मास्टर, नतमस्तक होऊन आपण नमस्कार करतोय. जसं आपण देवीच्या चरणापाशी नतमस्तक होतोय तसा प्रचंड असा दिव्य सोनेरी रंगाचा प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. पहा मास्टर, संपूर्ण मंदिरात सोनेरी रंगाचा प्रकाश पसरलेला आहे आणि त्या प्रकाशातून साक्षात अन्नपूर्णा देवी या प्रकट झालेल्या आहेत. पाहायचंय मास्टर, साक्षात अन्नपूर्णा देवी आपल्या समोर प्रकट झालेल्या आहेत. त्यांच्या तेजाने संपूर्ण आसमंत हा सोनेरी रंगाचा झालेला आहे. अत्यंत विलोभनीय आणि सुंदर असं मातेचं रूप आहे. देवीचे सौंदर्य खूप अलौकिक आहे. लाल रंगाची साडी, त्यावर सोनेरी कोयरीची नक्षी. हा मास्तर, डार्क लाल कलरची साडी, त्यावर सोनेरी कलरची नक्षी आणि त्याला सोनेरी किनार असलेली साडी मातेने परिधान केलेली आहे.
विविध अलंकार मातेच्या गळ्यात आहेत. अप्रतिम देवीचे ते लावण्य पाहून आपले मन तृप्त झालेले आहे. देवीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि प्रेम भाव आपल्याला दिसतोय. तसेच मातेच्या डोळ्यात मातृत्व आणि करुणा ही ओतप्रोत भरलेली आपल्याला दिसते. देवीच्या एका हातात धान्य भरलेले सोन्याचे पात्र आहे आणि दुसऱ्या हातात सोन्याची पळी आहे. आपण देवीला नमस्कार करून देवीच्या चरणापाशी बसत आहोत. पहा मास्टर, साक्षात अन्नपूर्णा देवी आपल्या समोर बसलेले आहेत आणि आपण त्यांच्या समोर आहोत. देवीची पूर्ण चेतना आपण अनुभवत आहोत. अन्नपूर्णा देवी ह्या आपल्याला कृपा आशीर्वाद देत आहेत. तसेच त्यांच्याकडच्या सोनेरी पात्रातून धान्य ते आपल्याला देत आहेत. पहा मास्तर, माता त्यांच्या सोनेरी पात्रातील धान्य आपल्याला देत आहेत. अन्नधान्याची विपुलता आणि समृद्धीचा वरदहस्त माता आपल्याला देत आहेत. अन्नाचा आदर करा, जे आहे त्यासाठी सदैव आभारी राहा, असा संदेश माता आपल्याला देत आहेत. आपल्याकडून गत जन्मात किंवा या जन्मात अन्नाचा अनादर झाला असेल तर आपण आता या क्षणी अन्नपूर्णा देवीकडे त्याची माफी मागत आहोत. माफी मागायची मास्टर्स मातेची. आपल्या हातून कधी कधी अन्नाचा अनादर होतो, जाणते अजाणतेपणी. यासाठी मातेची आपण माफी मागायची. हे माते, माझ्याकडून कधीही
अन्नधान्याची नासाडी, अवहेलना किंवा माझ्याकडून कोणाच्याही मुखात अन्न न जाता ते वाया गेले असेल, तर मी त्या अन्नाची आणि त्या धान्याची मनापासून माफी मागते. कळत नकळत आपल्याकडून या गोष्टी घडतात मास्टर. त्यासाठी यावेळी आपण माफी मागायची या गोष्टीसाठी. कृपया माता, आपण मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली, त्यासाठी मला क्षमा करा. मला आता धान्याचे आणि अन्नाचे महत्त्व समजले आहे. धान्य पिकवण्यासाठी शेतकऱ्यांचे कष्ट आता मला समजले आहेत, आणि ते धान्य आपण कष्ट करूनच विकत घेतो, त्यामुळे ते किती अनमोल आहे हे मला आता पूर्णपणे समजले आहे. त्यामुळे आता मी सदैव याप्रती कायम कृतज्ञ आहे. कायम याप्रती मी कधीही यापुढे माझ्याकडून अन्नाचा अनादर होणार नाही, याची मी काळजी घेईन. आणि मला जे अन्नधान्य आतापर्यंत जे मिळाले आहे आणि इथून पुढे जे मिळणार आहे, त्यासाठी मी सदैव आभारी राहीन. तरी कृपया माता, आपण मला माफ करा. आपले हे बोलणे ऐकून अन्नपूर्णा देवी या आनंदित झाल्या आहेत, प्रसन्न झाल्या आहेत. आणि मातेने आपल्याला क्षमा केलेली आहे. माता आपल्याला सांगत आहेत, जे धान्य मी तुला दिले आहे त्याची नित्य पूजा कर, भरभराट होईल. माझा आशीर्वाद आहे. मातेच्या या आशीर्वादाने मन अत्यंत आनंदी झालेले आहे. पुन्हा एकदा आपण मातेला मनपूर्वक नमस्कार करूया, खूप आभार मानूया, धन्यवाद देऊया मातेला. आता हळूहळू माता अंतर्धान पावत आहे.
आणि मातेची ऊर्जा त्या सुवर्ण मूर्तीमध्ये स्थित होत आहे. पहा मास्टर, सोन्याच्या मूर्तीमध्ये मातेची दिव्य चेतना जाऊन स्थिरावली आहे. आपण पुन्हा एकदा मातेला नमन आणि धन्यवाद देऊन मंदिरातून बाहेर येत आहोत. नदीपाशी आता आपण पोहोचतोय. पुन्हा नदी आपल्याला तशीच वाट करून देते. जसं आपण आलो, येताना ज्या पायवाटेने नदीने आपल्याला जी पायवाट करून दिली, तशीच आता पुन्हा जाताना पण आपल्याला नदीवरती पायवाट तयार करून दिली गेलेली आहे. त्याच वाटेने आता आपण पुन्हा निघालो आहे आणि दुसऱ्या काठावरती येऊन आपण आता पोहोचत आहे. काठावरती पोहोचल्यावर आपण नदीचे खूप आभार मानून नदीला धन्यवाद देतोय. कारण नदीच्या साहाय्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा देवी भेटू शकले. नदीला खूप प्रेम आणि प्रकाश देत आहोत. पुन्हा मंदिराच्या कळसाचं दर्शन घेत आहोत. अखंड ऊर्जेचा स्रोत त्या मंदिरावरती सुरूच आहे. पांढऱ्या रंगाचा दिव्य प्रकाश त्या मंदिरावर दिसतोय आपल्याला. त्या मंदिराच्या कळसाचं आपण दर्शन घेतोय. संपूर्ण ब्रह्मांडाचे आपण आभार मानतोय. तसेच पाचही तत्वांचे आभार. सर्व आमंत्रित देवी देवता, सगळे एंजल्स यांचे आभार. आपला उच्चस्व, आपला पूर्णात्मा महाअवतार बाबाजी यांचे आभार. अन्नपूर्णा देवींचे आभार. या ग्रुपचे आभार. या ध्यानासाठी जे मास्टर्स आता इथे आहेत, त्या सगळ्या मास्टर्सचे आभार. ग्रुपच्या चेतनेचे आभार. सर्वांचे आभार. खूप खूप धन्यवाद. आता आपण हळूहळू आपल्या भौतिक चेतनेमध्ये परत येऊया. आपले दोन्ही हात एकमेकांवरती रब करूया आणि ते दोन्ही हात आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे मास्टर. 5, 4, 3, 2, 1. आता त्या हाताची ऊर्जा संपूर्ण शरीरावरती फिरवायची आहे आणि हळूहळू
आपले डोळे ओपन करायचेत. ज्यांना कोणाला अजूनही ध्यानाच्या अवस्थेत या बसायचं आहे ते बसू शकतात. ज्यांना कोणाला बाहेर यायचे ते बाहेर येऊ शकतात. मला हे ध्यान घेण्याची संधी दिल्याबद्दल विपुलाताई तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप धन्यवाद समृद्धीताई. खूप आभार तुमची. इतकी सुंदर तुम्ही ध्यान करून घेतलं. आपल्या सगळ्या कुटुंबियांची, सगळ्या मास्टर्सची हृदयातनं आभार. सर्वांना आपण सगळे भेटू उद्याच्या पहाटेच्या सत्रात. धन्यवाद. शुभरात्री.